आज आमच्या वांगडा आसा आमचे नॉर्थ गोवाचे विरेन शिरोडकर, तशेंच आमचे सांताक्रूज ब्लॉकचे प्रेसिडेंट जॉन नाझारेथ, तशेंच सोशल वर्कर आमचे विजय विखे, जनरल सेक्रेटरी गोवा प्रदेश काँग्रेस. आज आमी पळयता की जी पार्टी लॉयल्टीचे सांडून रॉयल्टीचेर पावल्या, जेंची आयडियोलॉजी जेंचे देशा खातीर गोंया खातीर कांयच करूंक ना, फ्रिडम स्ट्रगलाच्या पोतान गोंयाचे लिबरेशनच्या पोतान ते ज्या पार्टीन काय करूंक ना, आयज ते व्हडल्या मजेन नाचतात आनी काँग्रेसीक कितें केलां सांगतात. काँग्रेसीन कितें केलां हें सांगपाची लोकांक गरज ना. काँग्रेसीन जाणा गोंया खातीर आनी देशा खातीर कितें केलां. काँग्रेस पार्टी एक चळवळ, एक मुवमेंट ज्या भारत देशान स्वतंत्र्या उपरांत काय नसलेले, त्या स्वतंत्राच्या काळानसून आयज पर्यंत जे भारत देशान जी भरारी मारल्या ती काँग्रेसी शिवाय काय ना. आयज आमी पळयता की भारतीय जनता पार्टी ही एक खंयच्या तरी क्रॉनिक कंपनीच्या हितून गेल्ली आसा, लॉयल्टीचेर गेल्ली आसा आनी ते ऑनरेबल सुप्रीम कोर्टान दाखयला कितले पयशे कोणाक पावले आनी कितें जालें ते. आनी आमचो तानावडे जेका एक राज्यसभा दिल्या गिफ्ट कशी, तेणी आमच्या काँग्रेस पार्टी बद्दल उलोवचें न्हू. तुवें तुज्या पार्टी बद्दल कितें उलोवपाक जाय. जी पार्टी आयज सांगता की आपली सेकंड रावंड थर्ड रावंड जाले, तुमचे रावंड खंय जाले? तुमचे रावंड देवळांनी, तुमचे रावंड चर्चीन, तुमचे रावंड मशिदीन. हे कित्याक जाले? याक तुम्ही ह्या पवित्र भूमीन गोंयाक फटयल्ले आसात. करप्शन, जॉब हेचेर तुम्ही टोटल घुटमळले आसात आनी जे डिफेक्टर गेल्यात ते आता नाक घासूंक वयतात काय कितें देवा कडेन, जेणी देवाक फटयल्ले तेंकां. हेचें उत्तर तुम्ही दिवंक जाय. आयज आमी म्हणटा की विकसीत तुमचो भारत, मोदीची गॅरंटी. मोदीची गॅरंटी तुमचो सत्यपाल जो गव्हर्नर कितल्याशे स्टेटीन जाला, तो आयज सांगता की भ्रष्टाचाराची तक्रारी म्हणटा आपण कितले केल्या, तेजे कारवाई जावंक ना. गोंयान तेणी भ्रष्टाचाराचेर जो चीफ मिनिस्टर आसा डॉक्टर प्रमोद सावंत आनी तेची बायलेचेर एक्यूज केल्ले की पयशे कलेक्शन करता म्हणून, तेजेर कारवाई कित्याक जावंक ना. अशे कितलेशे भ्रष्टाचारी जेंच्यांनी तुम्ही नाव दिल्ली. तितून एक मोहीन कुदिनो आसा इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाचो, विश्वजीत राणे आसा आनी कितले जाण आसात, दिगंबर कामोती आसात. हे तुम्ही म्हटलेले हे चोर म्हणून. ह्या चोरांक आयज तुम्ही घेवन आसात. तेंचेर कारवाई केन्ना जातली? गोवाचे लोक हेका आमकां गोंयाच्या लोकांच्या पांया कडेन वयपाची गरज ना. आणि जाय जाल्यार आमी वयतले, आमी चूक कितें केल्या जाल्यार. पण हे आज गोंयच्या लोकांच्या पांया कडेन वयतात, तेच्या पयलीं हे गोंयच्या देवळांनी वयतात माफी मागूंक की हेंच्यांनी ह्या फोटींग मनशांनी घेतलेले आसा. आयज आमी पळयता की ऑनरेबल सुप्रीम कोर्ट हेचेर रामदेव बाबा हो तेंचोच न्हू. आनी ह्या आयुष डिपार्टमेंटाचो मंत्री कोण? श्रीपाद भाऊ, जो आयज 6 टाइम तेंच्यांनी दिला. आयज सुप्रीम कोर्टान तेंकां कोलायट म्हणजे साठे लोटे या आयुष मंत्रालयान या हितून आसा. तिने आयज श्रीपाद भाऊन आपूण हेच्या बद्दल कितें केले आनी हितून कितले करप्शन जाले काय ह्या रामदेव बाबान ह्या 8 जे आमदार काँग्रेसीन थंय गेल्या तेका खोके पावले काय कितें, तेका सुटकेसी पावले काय कितें.
हेचेर विचारपाची गरज आसा. आयज मोविन कुजिनो म्हणटा की मायनॉरिटी आमच्या वांगडा आसा आणि मायनॉरिटीक आमी खूब घेतले आणि हेंकाय घेतले म्हणून. हेंका जर घेतले पार्सेकर जो आदलो चीफ मिनिस्टर आणि आदलो आमचो चीफ मिनिस्टराचो चलो उत्पल पर्रीकर हेंका घेतले हेंका घेतले जाल्यार हेंच्यांनी जे करप्शनाचे तुमचे जाप विचारल्या. उत्पल पर्रीकरान तुमकां विचारला की स्मार्ट सिटीन अमके अमके जाल्या तेचे पयली जबाब विचारूंक जाय. तुम्ही पत्रकारांक आमचो रिक्वेस्ट आहा जेन्ना हे इंडक्शन जातले पळय तेन्ना विचारूंक जाय. आयज मायनॉरिटीच्या नांवान तुम्ही वोट मागतात. तुमकां मायनॉरिटी तुमकां तेन्नाच वोटिंगाच्या टायमार उगडास येता. मणिपुराक कितें जालें तेन्ना उगडास येवंक नासलो. गोंयान कितलेशे इन्सिडंट जाले तेन्ना तुमकां उगडास येवंक नासलो. आयचो नॉर्थ गोवाचो MP सांगता की आपूण आयुष मंत्रालयान हे केले तेच्या टुरिजमूय आहले आणि टुरिजमाची आयज कितें दशा जाल्या ती कोणाक सांगपाची गरज ना. बारीक बारीक जो टुरिजम डिपार्टमेंटाचेर आसलो अवलंबून आमचो टॅक्सीकार रिक्षाकार बारीक बारीक गाडे घेवन आसले पळय तेंचे आयज कितें हालत जाल्यार तेंची सांगूंक जाय. आयज जे प्रचार करतात देवळान तेंच्यांनी लोकांच्या दारान वचा तुम्ही तुमकां लोक विचारतले बाबा आमचो सिलिंडर तो 500 रुपयाचो 1000 कसो जालो. दाळ जी 40 रुपया आहली ती 80 रुपया 120 रुपया कशी जाली. जे आयज आमी बांगडे खाताले 10 रुपयाचे ते 50 रुपया बांगडे जाले कशे. ही विचारपाची गरज आसा आयज आनी विचारतले लोक. म्हणून तुम्ही देवळान वयतात तुमच्या कार्यकर्त्यांक घेवन देवळान वयतात. सो म्हाका हेच्या बद्दल काय सांगपाची गरज ना. सगळे लोकांक मी खबर आसा आणि हांव मागता की तुमचे जे इंडक्शन तुमचे करप्शन म्हाजे कडेन खूब आहा. करप्शन जे कोविडाच्या टायमार तुम्ही उलयतात कोविडाच्या ज्या टायमारचे करप्शन हांव तुमकां दाखयता की एक सेरम कंपनी जेन्ना सेरम कंपनीचे नांवान कोविड वॅक्सिन येयले 600 to 700 crores घोटाळो आसा. वेबसायटाचेर आसा ही मोदीची गॅरंटी काय कितें काय मोदीची गॅरंटी फक्त ती ताळयो वाजोवपाचे ताळे मारपाचे कोविडाच्या टायमार दिवे पेटोवपाची तेन्ना हे डिलिंग चालू असले सेरम कंपनीच्या. हे डिलिंग चालू असले आणि ही कोविड वॅक्सिन काढल्या जी कोविड वॅक्सिन 600 to 700 मेळपाक जाय तेचो 1,500 रुपयाचो हे जालो. आणि परत ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचे हांव धन्यवाद मानता की तेंच्यांनी इलेक्शनाच्या पयलीं इलेक्ट्रल बॉन्ड्स भायर काडले पळय तितून ह्या कंपनीक 300 करोड दिले तेंकां. ते बाबा खंयच्यान दिले. अशे कितलेशे उदाहरण आहा जे बीजेपीन आपले कलेक्शन केला कोविडाच्या टायमार. लोक हांगा मरताले लोकांची चिता भासताली थंयसर लोक हॉस्पिटलांना ऑक्सिजन नासले तेन्ना हे मोदी की गॅरंटी तेंची थंय चालू आसली. मोदी की गॅरंटी चालू आसली आणि तुम्ही असे कंपनी जे ऑलमोस्ट 20-30 कंपनीज आहा जेंच्यांनी इलेक्ट्रॉल बॉन्ड्साचेर पयशे दिल्लेले आसा तेंकां. ही मोदींची गॅरंटी तुमची हे लोकांनी चिंतूंक जाय. आणि त्याच्या बरोबर जो सावथाक कॅन्डिडेट दिला त्यांचे इलेक्ट्रॉल बॉन्ड्स दिल्ले आसा म्हणून त्यांना हे बक्षीस दिला. त्यांना ST मायनॉरिटी हेचेर काय पडलेले ना. या पार्टीचे अस्तित्वच काय ना. या पार्टीचे अस्तित्व फक्त बॅगा करप्शन रॉयल्टी. लोकांनी चिंतपाची गरज आसा. आयज जे इंडस्ट्रीच्या मनशांनी जर पॉलिटिक्सान घालतात तुम्ही हेचो हेतू कितें आसतलो. ज्या मनशान केन्ना लोकांचे म्हागाईचे पळोवंक ना ज्या मनशाक वोटराक जर त्याच्या कडेन वयतलो जाल्यार 10 बॉडीगार्डा कडल्यान वयचे पडटले. फोन नंबर शेअर केल्लो नसतलो एक्सेसिबल नसतले. हे आयज चिंतूंक जाय लोकांनी. बेश्टे गर्देच्या भितून धांवंक जायना. हे आयज गोंया विकपाक पावल्या आणि विकतले आणि त्यांना मागीर सांगा आमचे गोंय काय बरे आसले.
आसूंक जाय आनी आसतले. त्या खातीर काँग्रेस पार्टी रावतली. आनी एक दुख्खाची गजाल, आमी तुका डे वनाच्यान सांगलेलें की स्मार्ट सिटी हो घोटाळो आसा. आयज ऑनरेबल कोर्टाचे जजांक बावड्यांक थंयचे आपलें काम सांडून हांगा येवचें पडटा, पळोवचें पडटा. कसली लज म्हाका दिसता हेच्या पयलीं केन्ना जावंक ना. एक कामाची वस्तुस्थिती आनी म्हाजे ह्या डिपार्टमेंटान जे आहा पळय आनी बाकीचे जे ह्या आमी वयर काडटले तेचे टॅक्निकल ऑडिट जावंक जाय. टॅक्निकल ऑडिटान बेश्टेच न्हू, हे जे गव्हर्मेंट सर्वंट आहा ते सांगतले हांगा पेवर्स भरले, हांगा बाबा पेवर्स तो 10 रुपयाचो काय 80 रुपयाचो. 10 रुपयाचे घालतले 80 रुपयाचे म्हणून सांगतले. लोकांक ते खंयचे तरी घालतले 1000 रुपया किलो पळय ते दाखयतले 10,000 रुपया किलो म्हणून. सो तेचे टॅक्निकल ऑडिट जावंक जाय म्हज्या हिसपान. आनी बाबूश मोन्सेरात खंय आहा तो? बाबूश मोन्सेरातान तुका उगडास करून दिता. बाबूश मोन्सेरातान 5 वर्सां सांगलेले पयलीं आमचे 100 दिसान कॅसिनो भायर घेतले म्हणून. बाबा खंय? तुकाय सुटकेस पावली थंय काय? तुजेर कितले आरोप आसा पळय हेचेर उलयतल्यात काय तूं भियोन आसा थंय? 100 दिसान जे कॅसिनो वयता म्हणटाले ते अजून कॅसिनो आसा थंय. आनी जे कोण बाबा बिबा येतात तेंच्यांनी सांगलें कितें खंयची तरी बोट आमी हाडटले आनी तेजेर तीर्थयात्रा करतले म्हणून. अरे बाबा, ती बोट तीर्थयात्रा तुमी आतां करतले तेजे पयलीं कासिनो काय ते पळया. तूं एक रात तूं हांगा गेल्लो खंय? तूं कलंगूट गेल्लो, तुवें थायलंड म्हणून सांगलें. आनी हे दुसरे कितें? हे खंयचे? न्यूझीलंड? हे दुसरे थायलंड नंबर 1 हे सद्या भितून चलता कितें कामां. आनी थंयसर तुवें ती पुजा केल्या जे जाग्यार आमची मांडवी नदी घाण जाल्ली आहा, पोल्युटेड जाल्ली आहा. असले जे बाबा म्हणटात पळय तेणी खरें कितें उलयता ते करूंक जाय काम. न्हू कितें पॉलिटिकल खंयची पार्टी आसा म्हणून तुका टिकेट दिवंक ना दिसता म्हणून उलयता तूं. कोण तो तुमकां खबर आसतलो. जेणी घेतल्या पळय तेका जर खरेंच गोंयाचे हे आसा जाल्यार तेणी ह्या कॅसिनोचेर उलोवंक जाय. आनी उलयल्या उपरांत उगी रावंक जायना कित्याक मागीर खंय तरी डोनेशन पावलें म्हणून. आयज थंय थायलंड म्हटलो तो थंय उगी आहा, म्हाका खबर ना खंय. अरे थायलंड आनी ड्रग पॅडलर हे सगळे कलंगूटचे नांव गोंयभर पिड्यार जाल्ले आसा. आनी हे मायकल लोबोचेर काडले आनी मायकल लोबोक खबर आहा. आनी तेणीच ताच्या तोंडान सांगला 2017 सांगला की पर्रीकराचें इलेक्शन जालें उपरांत हांव काडटलो म्हणून. पुलीस आनी कोण कोण इन्वॉल्ड आहा म्हणून तेचें तोंड बंद केल्लें आहा. तेची हॉटेलां चालू आसा न्हू थंय. सो काँग्रेस पार्टी आनी लोक हे उगी रावचे ना. आमी सगळ्यांक एक्सपोज करतले. जे इलेक्शन आहा ह्या सांगून आमी पार्टी न्हू, आमची पार्टी सदैव लोकां बरोबर आसतली, लोकांच्या चळवळीन आसतली आनी गोंयाची अस्तित्व, गोंयाचे कल्चर आनी गोंयाची सगळे जे कितें आसा आमचे हेरिटेज आनी आमची प्रॉपर्टी आसा पळय तेका राखपाक आमी सदैव आसतली. आनी हे तुवें क्वेश्चन आसा कोण बाबा बाबा कोण म्हणटा ते? बाबा तो पळय मरे कोण खूब जाण बाबा आहात ते म्हापशा येतात. मागीर हय कोण कोण बाबा? खबर ना, म्हाका खबर ना. हांवें पेपरार वाचले खुबशे बाबा आहात. खुबशे बाबा हे पेपरार न्हू बाबा ना नांव घालूं ना तुमी. खुबशे बाबा हे थोडे बाबा हे आतां येयल्यात. तेच्या पयलीं खूब बाबा येयल्ले. तेच्या पयलीं खुबशे गजाली अशें जाले हिंदुत्वाचे. म्हणजे ते कलंगूटचे उलयला तो बाबा म्हणजे तो कलंगूटचे उलयला ते विशयाचेर तो बाबा म्हणटा. ते खुबशे बाबा येयल्या. थोडे बाबा कलंगूटान धरला. एक बाबा आहा तो मायकल लोबो न्हू, तो व्हडलो बाबा आहा. तुम्ही आता माहिती कटिंग्स दाखयले न्हू ब्रेकिंगाचे, त्याच कटिंग्सान जे दाखयले त्याच चॅनलच्या बाबाचे नावही दाखयले सांगलेले. सो तू नाव कितें सांगितलं तसं? माझ्याकडे ते नाव ना माझ्याकडे ना. हांवें ते हितून सांगलें हो मेन बाबा हो घेतला न्हू. कोण बाबा कोण? बाबाचे फॉलोवर्स. हांवें सांगलें कितें की जे बाबा आसात जे बाबांक दिसता खरेंच गोंयाचे हे करूंक जाय, नदया हे आहा, ह्या बाबांनी मातशें मादेईचेरूय उलोवचें कळ्ळें.
आमची मांडवी आहा तेचेरूय उलोवचे, कॅझिनोचेरूय उलोवचे, कॅझिनोन कितें आहा तेय उलोवचे, स्टॉप जावचे न्हू, इलेक्शनाकूय उलोवचे, काय त्या मंत्र्यांनी आनी हांकां घेवन वांगडा कुशीक भोंवचे न्हू. सो म्हाजो एक हें आसा की हे जे बाबा, ह्या बाबाक कोणी हाडलेलो, ह्या बाबाकूय परिवारान हाडलेलो. बाबा म्हणटा काय गोंयचो बाबा म्हणटा हे बाबा, हो बाबा येयलो मरे, हो बाबा गोंयान येवं ना. थायलंडाचो ते विषय तो मेन बाबा आसा पळय, तो मेन बाबा मायकल लोबो. तुम्ही आता म्हणता मायकल लोबो आणि बाबूश हे दोघूय पहिले काँग्रेसाचेच कॅन्डिडेट न्हू आणि त्यांना काँग्रेसान त्यांना तिकेट दिता म्हणून तेणी तेजो बॅकग्राऊंड चेक करून हाडलो बाबूशाचो बॅकग्राऊंड सगळ्यांचे चॅक करता आमी. आणि तांकां चोर आमी म्हणून म्हटले, चोर तेंच्यांनी म्हटले, रेपीस्ट तेंच्यांनी म्हटलेले, आयज तेंच्यांनी घेतले तेका, तर तेंच्यांनी क्लॅरिफिकेशन दिवपाचें आहा. स्टार्ट ते काँग्रेसीच्यान जाता. आमी तेंकां रेपीस्ट म्हणूना कळ्ळें. प्रमोद सावंतान रेपीस्ट पब्लिकान म्हटलेले, रेपिस्टाक तुमी वोट मारतले काय कितें, बायलांनी सांगलेले की घरान तुका उगडास करून दिता, बायलांनी तुमी ह्या मनशान घेतले काय, हे कोणी सांगलेले, हे प्रमोद सावंतान आपल्या स्पिचीर सांगलेले. जाय जाल्यार तुमकां हांव स्पीच डावन करून धाडटा. सो प्रमोद सावंताक विचार, तुमच्या हितून आसा ते रेपिस्ट आहात, हा जमिनाच्या हितून आसात, ड्रग पॅडलर आसात, करप्शनाच्या हितून आहात, आणि तुम्ही काल हेची इंटरव्यू पळयल्या फायनान्स मिनिस्टराची, ऑल आर वेलकम म्हणून. लोकांनी आनी तुमी चिंतपाक जाय की ऑल आर वेलकम फॉर वॉट, डू द करप्शन, हा लुटपाक, हे तुम्ही तांकां विचारा. आमच्याकडे आसतना चोर म्हणटाले तुमी, कळ्ळें. आता तुमच्याकडे आहात ते, आता ते चोर काय वॉशिंग मशिनान निर्मा साबण धुल्यात काय आनी खंयतून धुल्यात ते पळयात, काय पयशान धुल्यात ते. एड्युकेशन सिस्टम गोंयचो दिसान दीस देंवता, स्टँडर्ड देंवता, ही चर्चा सगळ्याक जाता, तुमकां खबर आसतली. हालींच न्हू 15 तारीख मार्चाचे एक हेडींग हाडले हेराल्ड न्यूजपेपराचेर, आर्किटेक्चरल कॉलेज pulled up for deficiencies in admitting students over sanctioned strength. हितून कितें जालां, आर्किटेक्चर कॉलेजीक सॅंक्शन स्ट्रेंथ ऑफ स्टुडंट्स आहा ती 40, आणि तेणी एडमिट केल्या इन द इयर 2019 to 2022 51 म्हणजे एक्सेस 11 स्टुडंट्स तेणी एक्सेस एडमिट केल्या. मागीर 2020 to 2021 हातून तेणी 10 स्टुडंट एक्सेस एडमिट केल्या. अशी करून तेणी 5 वर्सां 10, 20, 30, 40 51 स्टुडंट्स एक्सेस एडमिट केल्या. आणि ही एक्सेस स्टुडंट्स एडमिट केल्ल्यान हे कॉलेजीक पेनल्टी पडल्या. तो प्रिन्सिपल आसलो, एक एक्टिंग प्रिन्सिपल आशिष रेगे, आमकां काय समजना कित्याक हेचे आनी सीएमाचे कसले बरेपण आसून हे भुरग्यांक आतां एनरोलमेंट नंबर मेळना, आणि हे भुरग्यांचो फ्युचर आतां तांकां कावन्सिल ऑफ आर्किटेक्चर पळय आसता तेंची प्रिस्क्रायब्ड एग्जाम आसता. हे भुरग्यांक ते अजूनय तांकां हें दिवचे ना, एग्जाम आन्सर करून दिवचे ना. म्हणजे हे भुरग्यांचो फ्युचर कितें हो एक इश्यू हँग जाल्लो आसा. आणि सेकंड कितें जालां, आतां तांकां पेनल्टी पडल्या फॉर एडमिटिंग एक्सेस स्टुडंट्स, आनीक 10,000 पेनल्टी पडल्या. आणि फॉर सबमिटींग द एप्लिकेशन्स लेट सबमिशन ऑफ एप्लिकेशन्स 3 दिसांचो डिले केला तेणी. मार्च 15 तर सबमिट करूंक जाय आसली, मार्च 17 सबमिट केल्या, 18 सबमिट केल्या. हाका लागून 10,000 पेनल्टी पडल्या. आणि विदाउट द एप्रुवल ऑफ कावन्सिल ऑफ आर्किटेक्चर तेणी MArch BR म्हणजे बॅचलर आणि MR मास्टर्स डिग्री तेणी स्टार्ट केल्या विदाउट द एप्रुवल ऑफ कावन्सिल ऑफ आर्किटेक्चर. हाका लागून तांकां 25,000 फॉर वन कोर्स अँड 25,000 फॉर वन कोर्स 50,000 पेनल्टी पडलेली आहा फॉर द फॉल्ट ऑफ वन पर्सन, वन इंडिव्हिज्युअल. आणि ती पेनल्टी गव्हर्नमेंटान भरल्या. हे म्हणसर तरी हे चल्लेलें आहा हिंगासर.
सीएमाचे ब्लेसिंगान हे जाला. आणि दुसरें आता तांकां कितें सांग गायडलायन्स कितें येयल्या एवरी इयर 5 स्टुडंट्स तुम्ही रिड्यूस करूंक जाय म्हण. आमचे एम्प्लॉयमेंट तर भुरग्यांक मेळत ना. हे भुरगे आपण प्रोफेशनल कॉलेजीन शिकोवन सेल्फ सस्टेन जाताले, आपल्याचो धंदो करताले. तांकां आतां 5 भुरगे तुमकां 6 वर्सां लेगून 5 भुरगे उणे जातले. म्हणजे 40 इंटेक आहलो पळय तो 35 जातलो. म्हणजे 5 आर्किटेक्चर एका आमकां 6 वर्सां लेगून उणे जातले. हे जातले. आणि दुसरें ही आर्किटेक्चर कॉलेज पळय बिल्डिंग आहा, ही बिल्डिंग इज इनसफिशियंट, इन्फ्रास्ट्रक्चर इज इनसफिशियंट म्हणटात. आणि विदिन 6 months ही बिल्डिंग शिफ्ट करची म्हटला, ही आर्किटेक्चर कॉलेज शिफ्ट करची म्हणटा इन ए प्रॉपर बिल्डिंग. सो हे पळय मॅस पळय केला. हाका गव्हर्नमेंटाचो अजूनय रिप्लाय ना. हे 5 भुरग्यांक तुम्ही पळय उणे करतले आणि हे 10 भुरगे एक्स्ट्रा घेतलेले पळय तेंकां पळय जेन्ना एग्जामीक एडमिशन मेळचें ना, कावन्सिल ऑफ आर्किटेक्चर तेंकां आर्किटेक्ट म्हणून रिकॉग्निशन दितले हो पळय फेट पळय तेंचो हितून उरला. हेचेर गव्हर्नमेंटान अजूनय हो पळय रिपोर्ट येयले उपरांत कांयच क्लॅरिफिकेशन दिवंक ना. म्हणटकूच एक आमचे गोंयचे पोरजेन सीएमा लागीं आणि आर्किटेक्चर प्रिन्सिपल हो पळय पयलो आसलो, आतां आयकलां तो रिटायर जालो म्हण. तो तेका काडलाय जाल्यार खबर ना. आशिश रेगे तो रिटायर जावचे पयलोच पूण तेका काडून दुसऱ्या कोणाक तरी हाडला म्हण अशी खबरो येयल्या. एका दोगांयकूय अकाउंटेबल करून हांचेलाच्यान लोकांनी जबाब मागूंक जावो. हे 5 भुरग्यांक तुम्ही कितें करतले आनी हे एक्सेस घेतलेले तेंकां जरी तर हे मेळो ना, तेंची डिग्री तेंकां एग्जाम आन्सर करूंक मेळो ना जाल्यार तेंचो फेट कितें. हेचेर आमी गोंयकारांनी हांकां प्रश्न करपाची गरज आसा. एक विचारता, तुम्ही उद्या मेन्शन केलं की बीजेपीचे हा कॅन्डिडेट देवळा भोवता, चर्ची भोवता, कॅम्पेन चालू आहे. एक कॅम्पेनूय काबार जालें म्हणलें एक पेज सगळे भोंवन. पूण तुमचे अजून कॅन्डिडेटूच अनावन्स केना. 11 लिस्ट जाली तुमकां कॅन्डिडेट डिक्लेअर जायना. तुम्ही केन्ना कित्याक देवळाय भोंवपाक चान्स हे जे इलेक्शन तुमच्या भितर कितें हेचें चालू की एका टिकेट दिना जाल्यार आपूण तेका कशें करतलो. आमच्या हितून खुबशी डेमोक्रेसी आसा. आयज तशें तुमी विचारत जाल्यार तुमी बीजेपीकूय आज जबाब दिवंक शकता की तेंच्यांनी खुबशी नांवां घेतली. ना ते जाले तेंगेले सांगता खुबशी नांवां घेतली, कॅन्डिडेट सर्च केलो आणि शेवटी भलत्याकूच तिकेट दिली. आमच्या हितून ना. आमच्या हितून प्रॉपर प्रोसेस चालू आसा. दक्षिणी आर्जीन सांगला की हे जे इलेक्शन आसा ते इलेक्शन फकत बीजेपी वांगडा फायट करपाचें ना. हे इलेक्शन आयज देशाची अस्तित्व, देशाक वाचोवपाची गरज आसा. म्हणून आयज इंडिया फूल जे घटक पक्ष आमच्या वांगडा येयल्या आणि गोंयाचे आमकां अस्तित्व आनी गोंयाचे कल्चर आनी बाकीचे वाचोवपाचे आमकां गरज आसा. म्हणजे आयज जे इंडिया म्हणून येयल्या सगळ्यांची आमी बाजू आयकून घेताले. आणि टाइम टू टाइम अजून लिस्ट वाचून बीजेपीचे सगळे लिस्ट काबार झाले. तुमचे विचारता तुम्ही लिस्ट करता तर अनाउन्स करता मरे कॅन्डिडेट अनाउन्स करता म्हणजे लिस्ट ऑल इंडिया पळय आरजी म्हणटा ती खंय पावल्यात तेका खबर ना. तेंच्या आयज मनोज परबाक विचारा की आयज तेका आमच्या इंडियाक सपोर्ट करता म्हणून हे उताराच्या वेळार पयलीं म्हणटालो कितें आमी म्हणजे एकूच म्हणटालो. तेका विचारा की तुमचें अस्तित्व कितें आहा आनी तुमचें गोंयान अस्तित्व कितें आहा पळय तें तुमकां मागीर कळटलें. तो इंडिया म्हणून आतां मागता. पयलीं म्हणटालो तो इंडियेचे लोक नाका, फक्त गोंयचेच लोक जाय आमकां. कळ्ळें. भारत देश नाका म्हणटालो. आयज कित्याक रावला तो लोकसभेक? आयज कित्याक लोकसभेक रावला तो? विजय म्हाका सांग इतकी डिले जावपाक कितें अशें कितें प्रोसेस चालू आहा बाबा. अजून दीस आसा आनी काँग्रेसचें काम हे देवळांनी आनी हांव अजून काँग्रेसचें काम हे प्रत्येक लोकांक खबर आहा. आमचो ऑपोजिशन लिडर आमच्या असेंब्लीन आवाज उठयला, लोकांनी खबर आहा. आमी जे रस्त्याचे विशय आसा, जे विशय आमी स्मार्ट सिटी पयले आमी काडल्या, आमी रस्त्यार येयला. तुम्ही वांगडा आहले आमच्या वांगडा. लोक मरच्या पयलीं आमी थंय आहले रस्त्यार. देवळा हेचे स्ट्रेस करता, देवळा किंवा म्हणजे बाबा हिंदू बाबांचेर. सो तुम्ही हिंदू वोटर्साक टेकन फॉर ग्रांटेड अशें घेता अशें दिसता. आमी एंटी कित्याक हिंदू असो ते दिसता. घेतात
तुम्ही ते घेता तुमचं त्यांच्यानी ह्याच्या तुमचं पयलीं point. घेतला, ह्याच्या उपरांत घेतला. इलेक्शन येताना त्यांना शिवाजी उडास येता. शिवाजीन कशें राज्य दिले, तो सांगा न्ही. शिवाजीन कशें राज्य दिले त्यांना उडास येना. तेन्ना तुमच्या तेका हिंदू मतांना नाका आशिल्लें. कोणी ना हिंदू ना, म्हणतात तूं देवळांनी गेला, आमच्या देवळांनी- रामदेव बाबा हांकां नो ओपोज नो नो रामदेव आम्ही खरे जे पण तुमचो कोण stand बाबा सांगा. आसात नो जे कोण बाबा आसात तुमचो स्टँड जे कोण बाबा आसात जे देशद्रोहीच्या भाशेन काम करतात, रामदेव बाबा देशद्रोहीचं काम देशद्रोहीच्या भाशेन असं काम म्हणतात, करतात असं statement आणि तुमचं. त्याका रामदेवाक म्हणून आहे ना तुम्ही आता म्हटलं जे बाबा आसात जे कुशे भितूनय आसात न्हू, आमच्या काळात भितूनय आणि घातल्या. नाव घे बरं. इतर ज्यांच्यानी घेतला पळय, ज्यांच्यानी रामदेव बाबा आम्ही म्हणिना सुप्रीम कोर्टान ऑब्झर्व केला. तुम्ही देशद्रोही. साडे लोटे केला, देशद्रोही आहे म्हणून. लोकांचे पैसे खाल्ला म्हणून कळ्ळे तुका. आता विजय नेक्स्ट टाइम आता हे कोणी दिला, हे कोणी दिला, हे कोणी दिला, आम्ही दिला. एका लेबल कोणी दिला, एका आम्ही दिला. तर आमचो कोर्टाचो सुप्रीम कोर्टान एका ऑब्झर्व केला. आणि देवळांनी म्हणजे कितें, तुम्ही क्वेश्चन विचारा न्हू जे देवळांनी गेले ते डिफेक्टर कशे झाले काय म्हणून. पण माझो क्वेश्चन हा विजय, कितें, म्हाका देवळांनी सांगता देवळांनी तेका गेले. देवळांनी तुमच्या तुमचीच आमच्या पार्टी तुमच्या आहे. अंडर असताना गेले हांवूय देवळांनी देवळांनी वयता, चर्चींनी हांवूय सगळे. देवळांनी वयता. हांव हनुमान चालीसा आता तुमकां वाचून दाखयता 7 फाटी. काँग्रेस कळ्ळें, हांव वाचून डिफेक्टर्स दाखयता कित्याक? तेंका आपय म्हाज्या वांगडा. विजय कळ्ळें? तुम्ही आता एक कॅम्पेनिंग करता तेन्ना तुम्ही देवळांनी आनी चर्चीन वयचे ना. कित्याक आमी वयतले, आमचे स्वाभिमान आहा. आणि ते तुम्ही- आमी आमचो देव पयली वोटर्स जाका आमी फटोवंक ना. आणि ज्यांच्यानी फटयला, तुमच्या आडसार ज्यांच्यानी फटयला पळय, डिफेक्शन फटयला, तुमचे आमदार आहात ते पयलीं काँग्रेसीक निवडून ज्यांच्या- जातात, मागीर बीजेपीन वयतात. तेवढी देवळांनी विजय, आनी विजय, चर्चीन विजय, वयचे. म्हाका ज्यांच्यानी सांगा. फटयला पळय आणि जेका बीजेपी म्हणटाले चोर ते आयज देवळांनी वयता. म्हणून तुम्ही त्यांना क्वेश्चन करा बाबा आयज तुम्ही देवळांनी कित्याक वयता. तुमचो घर खंय गेलो, तुमचे गव्हर्नन्स खंय गेले ते सांगा तुम्ही. तुमचा एक इंडिया दक्षिणेक महिला उमेदवार दिल्या बीजेपी, तुमचो तसो कितें प्लॅन आसा म्हणून दिले जाता जे आमच्या पार्टीन डिसाईड करतले ना. डिलेचो प्रश्न ना न्हू. डिले 15 लिस्ट जाली म्हणटा आनी अजून येना, डिलेट म्हणून ना खुबशे अजून जावपाचे ना, तुमच्या आसा. पार्टीचे न्हू सगळे लिस्ट काबार जाले आणि काँग्रेस आमचे गोंयचेच 2 उरले जाल्यार मागीर तुम्ही सांगा अजून खुबशे उरले न्हू. कित्याक वी आर वर्किंग फॉर द ऑल इंडिया लेवल अलायन्साचे जे प्रत्येकाचे तेंचे विचार घेवंक जाय, तेचे बाकीचे हे आसा ते घेवंक जाय. आमी अशें न्हू की बाबा सांगले एकट्याक आनी दिली दुसऱ्याक. विचार घेऊन जाय पण फोन घेयना मरे एलायन्साचे. म्हाका दिसना अध्यक्ष आमचे- फोन घेना अशें म्हणून. आमचे पार्टीचे वर्कर आता फोन कोणाचे घेवचे ना पळय ते आज तुमकां कळटले थोड्या दिसांनी. जे तुम्ही रॉयल मनशाक तिकेट दिल्या पळय ते फाल्यां फोन घेतले काय तेंचे PA घेतले काय तेचे फुडें आनी कोण घेतले ते तुमकां खबर आसा तुमचे फोन घेतले जाल्यार. आमचे जे काँग्रेसचे वर्कर्स आहा, आमचे जे काँग्रेसचे लिडर आहा ते ऑलवेज एक्सेसेबल. टेंटेटिव्हली तरी केन्ना तिकीट तुम्ही हे केन्ना डिक्लेअर करता कॅन्डिडेट टेंटेटिव्हली तरी कितें 19 तारखे पयलीं जातलें न्ही. पाडव्या पयलीं जातले हे शुअर. काल तुमचे ओके पाडव्याच्या पयलीं जातले. आता- आमचो हिंदूचो नव वर्ष न्हू तेचे पयलीं देवळान जातले. वयतले म्हणटा दिसा. आनी पाडव्याच्या उपरांत आमचे बरें येतले. विजय काल तुमचो एकलो बीजेपी परत गेलो आणि कशें वचपाचें आमचो खंय तो मागीर तुम्ही काडलोच नाही. आमी हाडलो. काँग्रेसाचो कॅन्डिडेट नंतर काँग्रेसाचो कॅन्डिडेट न्हू काँग्रेसाचो केन्ना पयलीं कोणाचो तो मागीर तुमीच तेका पयलीं हाडलो. ताका विचारा तुम्ही. तू आतां पयलीं बीजेपीक म्हणटाले तूं आयज तुका बीजेपी काँग्रेस ना, कितें सेमी पक्षान ऑटोमॅटिक केलेलें. तेणी क्वेश्चन कितें आन्सर दिला. म्हाका एक रॉयल मनशाचो फोन आयलो तेन्ना हांव गेलो म्हणजे रॉयल मनशान कितें दिलें तें कळ्ळें तुमकां. अशें आनी तुमचे हाडलेले परत वचपाचे आहा खंयचे पळय ते बीजेपीले ते हांव न्हू रे बाबा. ते कोणा कडेन बॅग घेवन वयतले ते करप्शन न्हू. ते बॅग घेवन वयतले. आतां बॅगाची सद्या इलेक्शन चालू आहा ते बॅगाचे चालू आहा. ते पावतले प्रत्येक बॅगाक ते वयतले. पूण वचपाचे आहा चान्सीस आहा. कितें म्हणटा न्हू आमी म्हणिना. ते म्हणटा की आमच्या खुशे येवपाचे आहा म्हणून आपले गेल्ले घर वापसी करपाचे आहा. ते आमचे न्हू तेंचेच. तेका लागून कॅन्डिडेट आम्ही सांगले आमचे प्रोसेस चालू आहा. आम्ही यांच्या भाशेन 1-2 घटकाचे न्हू आम्ही प्रत्येकाचे विचार घेऊन चलतात. कॅन्डिडेट फुडें परत डिपेंड जावचो ना पण विश्वास लोकांनी कसो दवरपाचो काँग्रेसीर. आता आसतलो तो कॅन्डिडेट परत डिपेंड जावचो. आमच्या बीजेपी पार्टी प्रेसिडेंटान आणि आमच्या ऑपोजिशन लिडरान सांगला जो कॅन्डिडेट आसा तुमी ते कव्हर केलो. जो कॅन्डिडेट आसतलो जो वोकल आसतलो जो गोंया खातीर
आपले आवाज अख्ख्या देशाचेर उरतलो आणि तो कॅडर आसतलो म्हणून सांगला. विजय बाब एक तो एक्सपोर्ट फॉर्म करतलो न्हू एका प्लेयराक लागून सिलेक्ट करचो पडटा आनी मागीर ताका ट्रेन करचो पडटा सो एक मॅच खेळपाक आता तुमचे ते नॅशनल आता तुमचो अजून प्लेयरय सिलेक्ट जावना आनी टीम आनी तुमी केन्ना मागीर ट्रेनिंग जातले म्हणजे कॅम्पेनिंग आनी केन्ना करून पावतले तुमी आमचे प्लेयर डेली मरे जेन्ना सरकार आसून आसा आमचे रस्त्यार आसा त्यांचे प्लेयर न्हू जशे आमी ऑक्शनान हाडटा ते सावथाचो प्लेयर खंयचो तेंचो आता तुम्ही सांगा सावथाचो किती प्लेयर तुम्ही सावथाचो प्लेयर कोण तो प्लेयर प्लेइंग टिमान आसलो प्लेइंग टिमान आमचे रस्त्यार आसतले तो प्लेइंग टिमान आसलो तो बॅटिंग खंय करतालो तो खबर ना मरे तो प्लेयर बॅटिंग खंय करतालो तो खबर ना तो इंडस्ट्रीन करतालो बॅटिंग काय तो ताका मॅनेज करता ओके थँक्यू